10वीला पण हे येणार असल्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं परवा दिवशीच्या पण क्लासमध्ये. तर चला आज आपण गणित सोडवणार आहोत. सगळेजण नोटबुक पेन घेऊन बसला नसाल तर नोटबुक पेन घेऊन बसा आणि समोर पुस्तक ओपन करून ठेवा. आपण आधी पुस्तकामधली गणित सोडवूयात, जी सोडवून दिलेली गणित आहे तरी पण ती सोडवूयात, कारण मला माहिती आहे त्याच्यातल्या स्टेप्स किती जणांना कळतील नाही कळतील, कळल्या असतील नसतील, आय डोंट नो. सर आपण आधी सोडवलेली गणित सोडवू, मग परत तुमच्या स्वाध्यायामध्ये जी गणित दिली ती पण आपण सोडवू. ओके टीचर. ओके मॅम. ठीक आहे, थांबा मी तुमचं आता पुस्तक शेअर करते. आज मी होमवर्कला जी गणित देणार आहे मुलांनो, न विसरता तो होमवर्क ग्रुपमध्ये पण टाका बर का. आणि सगळ्यांनी होमवर्क केलेला तुम्हालाच फायदा आहे. टीचर मी होमवर्क केलेला आहे आणि पाठवलेला पण आहे. व्हेरी गुड. आणि मॅम तुम्ही मागचा होता ना की म्हणजे वेगवेगळ्या राज्यांतली वेगवेगळे गाव घ्यायचे व त्यांचे शहर घ्यायचे व त्यांचे तापमान किती आहे मॅक्झिमम आणि मिनिमम, मी ते पण टाकलं होतं. व्हेरी गुड बेटा. टाकलं होतं ते. ठीक आहे, ज्यांनी टाकलं ज्यांनी नाही टाकलं प्लीज रेग्युलर होमवर्क करा. चला आता बघा, आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे सोडवलेलं गणित आहे. टीचर बरं बेटा ठीक आहे. आधी मी तुम्हाला हे गणित एक्सप्लेन करते मुलांनो, आणि थांबा हा लोड होते. हे गणित आधी तुम्हाला मी एक्सप्लेन करते, मग आपण हे सोडवूया सुद्धा गणित. ठीक आहे. ओके टीचर. हा बघा काय दिलेलं आहे. समजा कॅलरी मापी त्यात असलेले पाणी व त्यात टाकलेली तांब्याची उष्ण वस्तू यांचे वस्तुमान समान आहे. तिघांचं पण सेम वस्तुमान आहे. ठीक आहे, म्हणजे आपला MO म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तुमान. परत MW पाण्याचे वस्तुमान, MC कॅलरी मापीचे वस्तुमान. हे तिघ पण आता काय आहेत, तिन्ही पण M जे आहेत आता सेम आहेत, समान आहेत. उष्ण वस्तूचे तापमान 60°C. जी तांब्याची गरम वस्तू आपण पाण्यात टाकतोय तिचे तापमान किती, 60°C, व पाण्याचे तापमान 30°C आहे. सुरुवातीचं दोघांचं, ज्यावेळी तांब्याची वस्तू अजून टाकली नाहीये त्यावेळेच. परत तांब्याचा व पाण्याचा विशिष्ट उष्मा क्रमशः 0.09 कॅलरी व 1 कॅलरी आहे, कॅलरी प्रति ग्राम डिग्री सेल्सिअस, आणि इथे 1 कॅलरी प्रति ग्राम डिग्री सेल्सिअस. तर पाण्याचे अंतिम तापमान किती असेल, काय असेल पाण्याचे अंतिम तापमान? ठीक आहे. अच्छा, तर आता गणित कळलंय तुम्हाला, तरी पण मी परत एकदा माझ्या याच्यावरती फळ्यावरती मी हे गणित घेऊन तुम्हाला परत एक्सप्लेन करते. थांबा आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते, तोपर्यंत कोणाला जर हे गणित ट्राय करायचं असेल सोडवायला न बघता पुस्तकात, तर ट्राय करा आणि बघा बरं जमतंय का तुम्हाला. हॅलो टीचर. काय टीचर तुम्ही MW म्हणजे काय सांगितलेलं होतं? मास ऑफ वॉटर. मास ओके टीचर. W फॉर वॉटर ना, म्हणून त्याला MW नाव दिले ह्यांनी. आणि टीचर MO म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके टीचर.
टीचर आणि सीओ म्हणजे काय असतं? सांगते आता मी ते सगळं करते. आता नीट बघा तुम्ही. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ऑलरेडी? यस मॅम. ठीक आहे, चला आता हे पटपट मी करते. तर ही आहे आपली कॅलरी मापी, बरोबर आहे. इकडे असं सगळा भुसा बिसा भरलाय आणि त्या कॅलरी मापीच्या आतमध्ये काय आहे? हा लोखंडाचा पेला, तांब्याचा पेला. सॉरी हा तांब्याचा पेला, सॉरी तांब्याचा पेला. तांब्याचा टीचर. हा चला, चांगली गोष्ट, याचा अर्थ तुम्ही जागे आहात. तर त्याला कव्हर केलंय. तर आता ह्याच्यामध्ये आहे पाणी, बरोबर आहे. आणि समजा इथे ही तांब्याची वस्तू आपण गरम करतोय, तिला खूप 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 गरम करतोय. तर आता बघा आपण सुरुवातीला काय काय घेतोय. तर वस्तू म्हणजेच आहे ऑब्जेक्ट, बरोबर आहे. हो टीचर, बरोबर आहे. ऑब्जेक्ट, तर वस्तूचं वस्तुमान आपण एमओ घेतलंय. वस्तूचं सुरुवातीचं तापमान आपण काय घेतो? टीओ घेतो. आणि वस्तूचं अजून काय राहिलं? हा, वस्तूचा विशिष्ट उष्णता घेणार टीओ. टीचर टीओ म्हणजे टेम्परेचर ऑफ मास टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट. येस, टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टीएफ म्हणजे सांगते. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे पाणी. तर पाण्याचं वस्तुमान, पाणी कशाने? डब्ल्यू ने चालू होतंय ना? डब्ल्यू. वॉटर पाण्याचे वस्तुमान एमडब्ल्यू. वॉटर. पाण्याचं आता सुरुवातीचं तापमान आपण टी घेतोय. आय फॉर इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे, सुरुवातीचं तापमान. आणि पाण्याचा विशिष्ट उष्मा आपण घेतोय सीडब्ल्यू. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे कॅलॉरीमीटर. कॅलॉरीमीटर म्हणजेच कॅलरी मापी. तर ती सी ने चालू होते, म्हणून तिचं वस्तुमान आपण किती घेणार? एमसी. येस, एमसी. आणि आता मुलांनो, पाणी आणि हे कॅलॉरीमीटर दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, संपर्कात आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांचं सुरुवातीचं तापमान हे सेमच असणार आहे. म्हणून जे पाण्याचं तापमान आहे सुरुवातीचं टी आहे, तेच तापमान कोणाचं असणार आहे? हे कॅलॉरीमीटरचं. कॅलरी मापीचं पण तेच तापमान असणार आहे, म्हणून ते टीआयच असणार. ठीक आहे. आणि कॅलॉरीमीटरचा विशिष्ट उष्मा म्हणजे सीसी. ठीक आहे. आता हे सुरुवातीची माहिती जी काल आपण बघितलेली ती होती. मग आता आपण नंतर काय केलं? ह्या वस्तूला पाण्यामध्ये टाकलं, पाणी हलवलं आणि मग थर्मामीटर मध्ये तापमान वाढत 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 चाललं. एका तापमानाला येऊन ते कॉन्स्टंट झालं आणि मग काही वेळानंतर मग तापमान खाली जायला सुरुवात झाली. तर ते नाही पकडायचंय. सगळ्यात वरती कुठपर्यंत पोहोचलं ते तापमान म्हणजेच आपण आता घेणार आहे ते टीएफ. टीएफ म्हणजे ह्या तिघांचं एकमेकांमध्ये मिक्स केल्यावरती ह्या तिघांचं अंतिम तापमान, एफ फॉर फायनल टेम्परेचर म्हणजेच अंतिम तापमान. ठीक आहे. तर आता आपण काय बघितलं? आपलं नॉर्मल उष्मा काढायचं सूत्र आहे क्यू एम सी डेल्टा टी. हे आपलं नॉर्मल वालं सूत्र आहे उष्मा काढायचं, कुठल्या पण वस्तूचा उष्मा काढायचं. हेच सूत्र आपण तिघांसाठी आता जर अप्लाय केलं तर मग ऑब्जेक्ट साठी काय होणार? ऑब्जेक्ट साठी मग ते काय होणार? क्यू ओ बरोबर एमओ डेल्टा टी, बरोबर. हा, मग आता इथे डेल्टा टी म्हणजे तापमानाचा फरक आहे. तर तो डायरेक्ट न लिहिता मी काय करू शकते? आता पाण्याचं अंतिम तापमान किती आहे? अंतिम तापमान वजा सुरुवातीचं तापमान. आता तिघा वस्तूंचं अंतिम तापमान टीएफ आहे, बरोबर ना मुलांना? हो टीचर. हा, तर वस्तूंचं अंतिम तापमान जे आहे ते टीएफ आहे. म्हणून मी काय करणार? अंतिम तापमान टीएफ वजा सुरुवातीचे तापमान टीआय हे घेणार. ठीक आहे.
तर हे क्यूओ मिळालं मला. सेम टू सेम मी क्यू डब्ल्यू पण लिहू शकते. एक मिनिट, माझा हा ब्रश जरा जास्त जाड आहे. तर सेम टू सेम मी क्यू डब्ल्यू लिहू शकते. क्यू डब्ल्यू ला मग मी काय लिहिणार इथे? एम डब्ल्यू, सी डब्ल्यू आणि परत इथे टी एफ वजा टी आय. बरोबर. पाण्याचं अंतिम तापमान टी आणि पाण्याचं सुरुवातीचं तापमान. सेम क्यूसी साठी काय लिहू शकते? एमसी आणि टीएफ मायनस टीआय. बरोबर आहे. आता ह्याच तिघांवरून आपण काय काल लॉजिक यूज केलेलं की ह्या उष्ण गोळ्याने जेवढी उष्णता दिली, म्हणजे क्यूओ ने जेवढी उष्णता दिली ती उष्णता कोणी शोषून घेतली? पाण्याने आणि कॅलरीमीटरने. बरोबर आहे. म्हणून मग आपण क्यूओ इज इक्वल टू क्यू डब्ल्यू प्लस क्यूसी काल लिहिलेलं होतं आणि मग ही सूत्रांमध्ये ज्या ज्या व्हॅल्यू भेटलेल्या आपण त्या ठेवलेल्या. तर क्यूओ किती होतं? एमओ सीओ टीएफ मायनस टीओ. राईट साइडला एमडब्ल्यू सीडब्ल्यू टीएफ मायनस टीआय आणि कॅलरीमीटर साठी एमसी सीसी टीएफ मायनस टीआय आणि हेच सूत्र होतं. आता ह्याच सूत्राला वापरून आपण हे गणित करणार आहोत, जे गणित आता तुमच्या पुस्तकामध्ये दिले. ठीक आहे. आता मी काय करते, ते गणित इथे कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. हे बघा, मी आता इथे घेतलं गणित. मी मगाची सोडवलेलं कव्हर केलंय कारण हे तुम्हाला ऑलरेडी काल शिकवलेलंच आहे मी. ठीक आहे. ते दिसलं नाही तरी चालेल. आता बघा, आता तुम्ही मला सांगा बरं का काय काय दिलंय. आता कशाला काय नाही, कुठल्या चिन्हाने आपण दर्शवतोय हे तुम्हाला ऑलरेडी माहिती पडले. तर आता मला सांगा काय काय दिलंय. तर आपण लिहूया. आता सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आपण काय लिहितो? डेटा लिहितो ना आधी. हो नाही, काही तर बोला रे. हो टीचर. तर बघा, फिजिक्स मध्ये, भौतिक शास्त्रामध्ये गणित सोडवताना नेहमी वाचत वाचत जे जे दिले पटपट लिहित जायचं. काय दिलंय समजा, कॅलरी मापी, त्यात असलेले पाणी आणि त्यात टाकलेली तांब्याची उष्ण वस्तू यांचे वस्तुमान समान आहे, ही पहिली माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर काय लिहिणार आहे? पहिलं काय आहे? कॅलरी मापी म्हणजे एमसी, कॅलरी मापीचं वस्तुमान. परत आहे पाणी एमडब्ल्यू आणि त्याच्यात उष्ण वस्तू म्हणजे एमओ. हे तिघ पण काय दिलेत? समान आहेत. मग हे एमसी एमडब्ल्यू एमओ घेण्याच्या ऐवजी मी ह्याला नुसतं एम नाव दिलं माझ्या मनाने, की चला आपल्याला किंमत माहिती नाहीये. किंमत माहिती नसलं आपण काय घेतो त्याला? एक्स वाय झेड वगैरे घेतो. तसंच मी मग मी एक्स न घेता एम घेतलंय. ठीक आहे. परत दुसरं, उष्ण वस्तूचे तापमान 60 अंश. म्हणजे बघा, हा गोळा ह्याच्यात आत टाकायच्या आधीचं ह्याचं तापमान आपण किती मांडलेलं होतं? टीओ मांडलेलं होतं वस्तूचं. तर मग हे टीओच दिले आपल्याला. वस्तू पाण्यात टाकायच्या आधीचं तापमान म्हणजे ते किती दिले? 60 अंश सेल्सिअस. आणि पाण्याचे सुरुवातीचे तापमान. आता पाण्याचे सुरुवातीचे तापमानच कॅलरीमीटरचे पण तापमान असणार आहे आणि त्या दोघांचं तापमान किती दिलेलं आहे? 30 अंश. इथे कॅलरीमीटर दिलं नसतं तरी पण मुलांना तुम्हाला माहिती आहे कॅलरीमीटर आणि पाणी एकमेकांच्या संपर्कात आहे, तर त्याच्यामुळे दोघांचं तापमान समान असणार आहे. पण तांब्याचा व पाण्याचा विशिष्ट उष्मा. तर तांब्याचा विशिष्ट उष्मा म्हणजे काय दिलंय? सी. आता मुलांनो लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. आपलं कॅलरीमीटर पण तांब्याचं बनलंय आणि तो गोळा जो होता तांब्याचा उष्ण गोळा तो पण तांब्याचाच आहे. म्हणजे तांब्या कॅलरीमीटरचा विशिष्ट उष्मा आणि वस्तूचा विशिष्ट उष्मा दोघं पण सेमच असणार आहे. त्याची किंमत किती दिलेली आहे? 0.09.
कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. परत तर तांब्याचा विशिष्ट उष्मा झाला लिहिला आपण, तांब्या दोघं पण तांब्याचं बनलंय. आणि मग पाण्याचा विशिष्ट उष्मा किती दिलाय, CW किती दिलाय, 0.0. अरे 1 कॅलरी ग्रॅम सेल्सिअस. हे सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता आपल्याला काढायचं काय आहे, टू फाइंड, काय करायचंय, पाण्याचे अंतिम तापमान. म्हणजे हा तिघांचं पण फायनल टेम्परेचर TF होतं, आठवतंय ना, तर TF काढायचं. फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला परत लिहायचं बरं का, रिराईट करायचंय. MOCO TF minus TI is equal to MW CW TF minus TI पाण्यासाठी लिहिलं, आणि कॅलरीमीटर साठी MC CC TF minus TI. ठीक आहे. आता मी ह्याला मग आता सूत्रामध्ये किमती ठेवून सोडवायचंय. थांबा मी इकडचे इरेज करते. चला तुम्ही पण माझ्या बरोबर सॉल्व्ह करा, किंमत ठेवा आणि सॉल्व्ह करा. चला, तर MO किती आहे, MO ला आपण काय घेतले बघा, इथे M घेतले. हो नाही काय तर बोला रे, एकतर मी तुम्ही लोक मला दिसत नाहीये. हो मॅम. हा, तर MO ला आपण M घेतले. CO ची किंमत ऑलरेडी दिली बघा, CO 0.09. हा 0.09. आणि TF तर आपल्याला काढायचे. आणि TI किती आहे पाण्याचा, 30 अंश. 30 अंश. हा ठीक आहे. आता इक्वल टू, आता उजव्या बाजूच्या वस्तूंची हे सगळी किमती ठेवूया. MW, परत MW पण Mच आहे. CW पाण्याचा विशिष्ट उष्मा 1 आहे. आणि TF परत काढायचे. आणि TI किती दिले आपल्याला, 30 अंश. येस. परत अधिक करायचं आणि परत MC बद्दल, MCच्या ऐवजी M ठेवलं. CC किती दिलंय हे बघा, CC हे कोणाचं तर माईक चालू आहे, माझा आवाज डबल येतोय. परत TF वजा 30. ठीक आहे. हो मॅम. तर आता नीट बघा, तुम्हाला आठवतंय मुलांनो, आपण समान गोष्ट असली तर कॉमन काढू शकतो. हो मॅम, आठवतंय. हे बघा इथे वजा 30. तर आता बघा, लेफ्ट हँड साइड डावी बाजू जशीच्या तशी लिहा. M कंसात 0.09 आणि TF वजा 30. एक मिनिट, इथे TO होतं ना रे मुलांनो, इथे मी गडबड केली, तुम्ही मला करेक्शन नाही. इथे वस्तूचं TO आहे, तर इथे 60 यायला पाहिजे. वस्तूचं तापमान TO 60 आहे, तर इथे 60 येणार. हा ठीक आहे. येस. आता बघा, नीट बघा, बरोबर. तर डावी बाजू जशीच्या तशी लिहिली. आता उजव्या बाजूला जर बघितलं तुम्ही, इथे पण M आहे, इथे पण M आहे, इथे पण TF वजा 30 आहे, इथे पण TF वजा 30 आहे. तर मग मी हे दोघांना पण कॉमन काढणार. M कंसात TF वजा 30 आणि मग उरलेली वस्तू कंसात लिहिणार. इथे काय उरले 1 आणि इथे काय उरले अधिक 0.09. बरोबर. आता इकडे लेफ्ट डाव्या बाजूचा M आणि उजव्या बाजूचा M कॅन्सल, हो की नाही. हो मॅम. आणि
मग आता हे 0.09 ने ह्या दोघांना गुणा, तर हे होईल 0.09 TF वजा 60 ला 0.09 ने गुणून किती उत्तर येते मला सांगा पटपट. काय टीचर? 60 ला 0.09 ने गुणल्यावर काय येईल? 6 नव्वे बघा 900 आणि 6 नव्वे 54. बरोबर. परत हे शून्याने गुणल्यावर काय फरक नाही पडणार आहे, शून्यच राहणार आहे. पण मग आता 5.4 टीचर 5.4 ओके. तर मग मी ह्याला गुणलं आणि परत ह्याला पण गुणलं, तर ह्या दोघांना पण गुणून काय आलं उत्तर ते मी इथे लिहिलं. तर डावी बाजू झाली सोडून. आता उजवी बाजू. आता उजवी बाजू बघा. उजव्या बाजूमध्ये पहिला कंस TF वजा 30 जसाच्या तसा आणि 1 अधिक 0.09 किती होणार ते? 1.09. हो की नाही मॅम? आता डावी बाजू तशीच राहणार, उजव्या बाजूला सोडवा आता. तर TF ला 1.09 ने गुणल्यावर हे होणार 1.09 TF वजा 1.09 ला आता 30 ने गुणायचंय. ठीक आहे. आता 0 ने गुणल्यावर 0 जसंच्या तसा. परत 3 नव्वे 27, 9 त्रिक 27 ला 7 इथे राहणार, 2 हातच्याला जरी गेला तरी 3 0 0 अधिक 2 2 आणि परत 3 के 3 ही 0.2 प्लस 1 2 येस 32.7 वजा 32.7. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांना, मला इकडचं मुजवावं लागेल, मला जागा नाहीये. टीचर मी लिहून काढलं. लिहून पण काढलं टीचर मी पण कसं हे गणित सोडवलं आहे. स्क्रीनशॉट पण घेतलेला आहे. व्हेरी गुड. मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, लिहून पण. टीचर मी तर लिहितच होतो. स्क्रीनशॉट घेतलेला आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चला तर आता पुढे सोडवूया. इकडे मी लेफ्ट साइडला सोडवते ह्याला. ठीक आहे. मग आता आता पुढे बघा काय होणार आहे. मग आपल्याकडे लेफ्ट साइडला काय होतं मी परत एकदा लिहिते. 0.09 TF वजा 5.4 आणि राईट साइडला आपल्याकडे काय आलंय 1.09 TF वजा 32.7. ठीक आहे. आता काय करूया आपण, हे TF बघा इथे 1.09 इथे TF ची किंमत जास्त आहे. मग हे छोटावाला TF ला आपण इकडे पाठवू आणि ह्या नंबरला आपण इकडे पाठवूया. ठीक आहे. तर मग वजा 5.4 आणि हे वजा 32.7 इकडे आल्यावर काय बनेल अधिक 32.7. मग इथे 1.09 TF जो होता जसाच्या तसा आणि इकडचा इकडे आल्यावर ह्याला काहीच चिन्ह नाही म्हणजे हे प्लस होतं राईट. इकडे आल्यावर ते मायनस. टीचर ते मायनस होतं. ठीक आहे. आता मला सांगा हे -5.4 प्लस 32.7 तर काय करायचं. तुम्हाला माहितीये ना ह्या दोघांची चिन्ह डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. डिफरंट मायनस करायचं टीचर. मायनस करायचं. 32.7 मायनस 5.4 तर 7 मधून 4 गेले 3 आणि 32 मधून 5 गेले 2 3 4 28 27 चिन्ह येस 28.3 टीचर 27. आता इथे तर सिंपल आहे बघा. इथे पण 0.9 इथे पण 0.9 हे 0.9 जाणार आहे आणि इथून 1 मधून हा 0 गेला की उत्तर येईल 1 TF. म्हणजेच आपण बाजू चेंज केल्या. 1 TF म्हणजे माहितीये ना 1 ने गुणलं कशाला पण तर तीच आन्सर येणार आहे म्हणजे हे TFच राहणार आहे. तर TF ची किंमत किती आली 27.3.
27.3 अंश सेल्सिअस. 27.3 हेच अंश. उत्तर. हो मॅम, बरोबर, करेक्ट आहे. 27.3. ठीक आहे, ठीक आहे. हे गणित नुसतंच मुलांना लांब आहे, पण सोपं आहे, सोडवायला एकदम सोपं आहे. फक्त डोकं शांत ठेवून प्रत्येक पायरी व्यवस्थित सॉल्व्ह करायची. मन एकाग्रता करून. हो बरोबर आहे. इकडे तिकडे जर लक्ष गेलं की इकडे नंबर ठेवायच्या ऐवजी दुसरा, जसं आता मी मगाशी TO 60 नव्हता ठेवला है ना, तर इकडे तिकडे ठेवला होता. हा, इकडे तिकडे लक्ष गेलं की मग डेफिनेटली गणित चुकणार. ते तर कोणाचं पण चुकेल. आता मी टीचर आहे तरी पण माझं पण चुकू शकतं जर माझं लक्ष नसेल तर, है की नाही. चला आता आपण तुमच्या स्वाध्यायामधली गणित एक एक करून सोडूयात मुलांना. ठीक आहे. ओके टीचर. चला आता पुढचं गणित मी घेते तुमच्या पुस्तकामधलं. टीचर अटेंडन्सची लिंक पाठवा. अटेंडन्सची लिंक मला नाही माहिती रे बेटा. थांब, मला चॅटमध्ये जर दिसली तर मी कॉपी पेस्ट करते. थांब. तुम्ही लोक वेळेवर जॉईन होऊन अटेंडन्स का नाही लावत? टीचर लावलेली अटेंडन्स. अरे जे अटेंडन्स लिंक ते मी त्याच्याशी बोलते. चला आता हे गणित तुमचं मी कॉपी केलंय इथे. थांबा, ह्याला अटेंडन्स लिंक देते. नाही, चॅटमध्ये काहीच मेसेज नाहीये तर मी अटेंडन्स लिंक नाही सांगू शकत. क्लास कोऑर्डिनेट कोण, नियती मॅम करत होत्या का? हो मॅम. संगीता टीचर. नियती मॅम जॉईंट टीचर. बरं ठीक आहे, मॅम कडून घ्या नंतर अटेंडन्स. बरं चला आता हे गणित सोडूया. अ आणि ब. चला आपण लिहूया इथे आपल्याला रेफरन्स साठी. मग इथे अ एक आहे वस्तू आणि दुसरी आहे काय, ब. अ व ब पदार्थांचा विशिष्ट उष्मा क्रमशः C व 2C आहे. म्हणजे आपण जर लिहिलं CA किती आहे C, आणि CB विशिष्ट उष्माला आपण C ने दर्शवतो ना, CB चा विशिष्ट उष्मा काय आहे 2C. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचा उष्मा बघा डबल आहे विशिष्ट उष्मा. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली. आपण जे नॉर्मली मग आधी लिहिलेलं ना QO QC QW, तर इथे QA ला किती उष्णता दिली आहे, Q एवढी दिली आहे. आणि ब ला किती उष्णता दिली आहे, Q ब ला किती उष्णता दिलेली आहे 4Q. म्हणजे 4 पट जास्त दिली आहे ना, ब ला जास्त गरम केले, 4 पट उष्णता दिली. तर त्यांच्या तापमानात समान बदल होतो. त्यांच्या तापमानात समान बदल म्हणजेच आपल्याला काय दिले माहितीये मुलांनो, त्यांच्या डेल्टा, डायरेक्ट डेल्टा दिले आपल्याला. डेल्टा टी म्हणजे तापमानात किती बदल होणार आहे ते दिले. जर अ चे वस्तुमान M असेल तर ब चे वस्तुमान किती असेल, तर ह्याचं अ चं वस्तुमान किती, M अ चं वस्तुमान M दिलंय, आणि मग आपल्याला काय काढायचंय, MB चं वस्तुमान किती असेल ते काढायचंय. चला तर आपण सोडवूयात आता हे गणित. कसं करणार आता, ह्याला काय घ्यायचं, आधी आपण लिहूया, डेटा लिहूयात. तसं मी इकडे डेटा लिहिलाच ऑलरेडी की कशाचं काय काय दिलेलं आहे म्हणून. आता तापमानामध्ये बदल समान होतोय. काय केले, एवढी उष्णता दिल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान M असेल तर ब चे वस्तुमान किती असेल. ठीक आहे. तर आता बघा आपण काय करूया, आधी उष्णताचे आपलं नॉर्मली सूत्र काय आहे, Q इज इक्वल टू M डेल्टा T C. बरोबर आहे, कळते.
मग ह्याच्यावरून आपण डेल्टा टी साठी सूत्र लिहू शकतो का असं? बघा मी काय केलं, हे एम आणि सी लेफ्टला घेतलं आपण, तर हे काय बनेल, क्यू भागिले एम सी बरोबर डेल्टा टी बनेल. म्हणजे आपण दिलेल्या सूत्रावरून एक नवीन सूत्र बनवलं डेल्टा टी साठी, क्यू भागिले एम सी. बरोबर आहे. आता ह्या दोघांचं डेल्टा टी सेम सेम दिलंय. डेल्टा टी अ साठी आणि डेल्टा टी म्हणजे समान ब साठी हे समान आहे, हे दिले. तर मग आपण हे म्हणजे त्यांची डावी बाजू सेम सेम झाली, तर आपण उजव्या बाजूला त्या स्वरूपात लिहू. याचा अर्थ आता बघा, इथे क्यू कशाचं लिहावं लागेल, क्यू आपल्याला अ चं लिहावं लागेल, आणि खाली एम पण अ चं लिहावं लागेल, आणि सी पण अ चं लिहावं लागेल. बरोबर आहे. सेम टू सेम इथे क्यू ब साठी लिहावं लागेल, आणि एम पण ब साठी लिहावं लागेल, आणि सी पण ब साठी लिहावं लागेल. आता पण ह्यांच्या किमती आपल्याला डायरेक्ट नंबर मध्ये नाही दिलेत, पण इथे त्यांच्या किमती दिलेत बघा. चला सबस्टिट्यूट करूया आता किमती इकडे. तर क्यू अ किती आहे हे बघा, क्यू अ काय आहे, क्यू अ किती आहे, क्यू आहे ना, ठीक आहे. आणि एम अ किती आहे, नुसता एम. क्यू सी अ किती आहे हे बघा, सी अ किती दिलाय, सी. बरोबर. क्यू ब किती दिलाय, दिलाय 4Q. आणि एम ब तर आपल्याला काढायचंच आहे, ह्याला नुसतं मग एम ब सध्या नाव ठेवूयात आपण, ठीक आहे. आणि सी ब किती दिलाय, 2C. ठीक आहे. आता पुढची गोष्ट नीट लक्षात घ्या मुलांना. तुम्हाला माहितीये ना, इक्वल टू साइनच्या बरोबर चिन्हाच्या आपण डायरेक्ट अंशांना भागू शकतो. तर इकडचा क्यू आणि इकडचा क्यू कॅन्सल, कारण तुम्हाला माहितीये इकडचा क्यू इकडे आणल्यावर तो भागलाच जाणार आहे, मग अंश आणि छेद असे येतील, आणि मग ते आपण कॅन्सल तसं पण करू शकतो. बरोबर आहे. तर मग मी इथे डायरेक्ट कॅन्सल केलं त्यांना, तर क्यू क्यू कॅन्सल. सेम टू सेम इथे सी सी पण काय होणार, कॅन्सल होणार. मग आपल्याकडे काय उरलं, 1 भागिले एम बरोबर 4 भागिले 2, हे 2 उरलेलं 2 एम ब. बरोबर आहे. आता मग मी काय करू, आपण मग काय करायचं, तिरकस गुणाकार. हे ह्याला इकडे घेऊया. मग इकडे होणार 1 गुणिले 2 एम ब बरोबर एम गुणिले 4. मला नुसती एम ब ची किंमत पाहिजे, तर 1 गुणिले 2 हे 2च होणार आहे, आणि हे 2 इथे गुणले तर इकडे गेल्यावर ते काय होणार, भागणार. म्हणून एम ब ची किंमत होणार एम गुणिले 4 भागिले 2. तर बेक बे, बेदुनी 4, तर हे 2 एम. तर हेच आहे आपलं उत्तर. तर म्हणजे ब वस्तूचं वस्तुमान अ वस्तूच्या दुप्पट आहे. आणि तसं पण बघा ना, समजण्याचीच गोष्ट आहे ना मुलांनो. आपण गणित दिल्यावरतीच कळतंय की पहिल्या वस्तूला आपण नुसती क्यू ऊर्जा दिलीये, आणि दुसऱ्या वस्तूला आपण 4Q ऊर्जा दिलीये, तरी पण दोघांच्या तापमानामध्ये समानच बदल होतोय. जेव्हा की ह्याच्यामध्ये जास्त बदल व्हायला पाहिजे, 4 पट ऊर्जा दिलीये तर नक्कीच म्हणजे ही वस्तू आपण जास्त घेतली म्हणून तर तिला वेळ लागतोय ना. म्हणजे समजा ही वस्तू जर पाणी असेल तर इथे थोडं पाणी घेतलंय, आणि इथे खूप जास्त पाणी घेतलंय, म्हणून इथे थोडेसे ऊर्जा दिली तरी पण तापमान समान बदल होतोय, आणि इथे खूप जास्त ऊर्जा दिलीवर ती मग समान बदल होतोय तापमानात. सिंपल आहे. हॅलो टीचर. हा बेटा, समजलं तर 2 एम उत्तर. हा अदिती. सुरुवातीला समजायला पण ते जर का समजलं ना एकदा तर एकदम शॉर्ट मध्ये वाटतं. हो टीचर, बरोबर. हा हे गणित खूप सोपं होतं, लवकर समजलं. ठीक आहे. एकदाची टेक्निक कळली ना तर की बरोबर गणित येतं आपल्याला. हो, व्हेरी गुड. टीचर चला खूप आता सोपं होतं त्यामुळे लवकर समजलं. सगळीच गणित सोपी असतात रे, हो फक्त टीचर. आपल्याला डोकं लावायला यायला पाहिजे.
एकदाच समजलं बरोबर सोडवायला टीचर ते आपल्याला. टीचर जर एकदा ते गणित समजलं ना तर सोडवायला पण सोपं जातं. हो बरोबर आहे. चला आता आपण समजलं ना तरी गणित समजून जातं. अरे ह्याचा स्क्रीनशॉट घेतला का? हो टीचर घेतलं. चला आता पुढचं गणित सोडूयात. ठीक आहे, मी हे स्क्रीन घालवते हा परमनंटली. हो टीचर घेतला स्क्रीनशॉट आधीच. ठीक आहे, चला आता पुढचं गणित सोडूयात. आता बघा, 1 kg वस्तुमानाची वस्तू. आता जसं मी सांगितलंय, गणित वाचता वाचताच दिलेल्या व्हॅल्यूज लिहित जायचं. तर आपल्याला डेटा काय दिलाय, एक वस्तू आहे कुठली तरी, तिचं वस्तुमान आहे 3 किलो. तर वस्तू म्हणजेच ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट साठी आपण काय लिहितो, एमओ, आणि तिचे वस्तुमान किती, 3 kg. वस्तू 600 कॅलरी ऊर्जा. ऊर्जेला आपण कशाने दर्शवतो, क्यू ने, आणि त्या वस्तूला आपण ऊर्जा देतो. तर 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते म्हणजे शोषून घेते. तर मग किती आहे ही 600 कॅलरी, क्यू ची किंमत, क्यूओ. तेव्हा तिचे तापमान 10 ते 70 पर्यंत जाते. म्हणजे तिचं सुरुवातीचं तापमान किती आहे, इनिशियल टेम्परेचर 10 आहे, आणि फायनल टेम्परेचर किती पर्यंत जाते, 70 पर्यंत. तर मग डेल्टा टी किती होणार मुलांनो, डेल्टा टी आपलं फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, अंतिम तापमान वजा सुरुवातीचे तापमान. तर किती येईल, किंमत किती, 60. वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे, काय काढायचंय, विशिष्ट उष्मा म्हणजे आपण कशाने दर्शवतो, सी ने ना, CO काढायचं. येस, मग आपला फॉर्म्युला काय आहे, सूत्र काय आहे आपलं, Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ठीक आहे, हे तर खूप सोपं गणित आहे. तर सोल्युशन मध्ये आता आपण काय ठेवायचं, मग आपण हे सूत्र आपल्या वस्तूनुसार मॉडिफाय करू. तर QO इज इक्वल टू MO CO डेल्टा T. टीचर हे सगळ्यात सोपं गणित आहे. हा, चला आता मग आता किमती ऑलरेडी दिल्या आहेत. क्यूओ किती दिले आपल्याला, क्यूओ ची किंमत ठेवा इकडे 600. MO 3 दिलेला आहे, CO काढायचंय आपल्याला, आणि इथे डेल्टा टी ऑलरेडी आपण काढलंय 60. ठीक आहे, आता मी काय करतो, 6 ने 60 ला गुणत बसू नका. हे CO आपल्याला काढायचंय, मग उरलेले जे त्याच्या बरोबरचे नंबर्स आहेत ते सगळे डावीकडे पाठवून द्या. तर 600, आता हे गुणाकार आहेत हे दोन्ही नंबर, मग इकडे आल्यावर डावीकडे भागणार, आणि उरलं फक्त इकडे काय, CO. मग बघा, 0 गेला 0 गेला, हे 6 1 6, आणि इथे 6 10 60. ठीक आहे, मग काय उरलं, 10 भागिले 3 ही आपली CO ची किंमत आहे. दोन्ही बाजूंना एक्सचेंज केलं, मी चेंज केलं, इकडचं तिकडे तिकडचं तिकडे लिहू शकतो ना आपण. तर 10 भागिले 3 सांगा आता दशांश रूपामध्ये किती आहे, पॉइंट मध्ये काय आन्सर येईल, 10 3.33. येस, 3.333 जाईल. तर आपण येस, आणि ह्याचं एकक काय आहे मला सांगा जरा, सीचं एकक. हा, म्हणजे टीचर ह्याचं एकक रे, विशिष्ट उष्माचं एकक आहे ना. त्या गणितामध्ये ऐका, त्या गणितामध्ये एक मिस्टेक केलीये मी. कोण सांगेल मला मी काय मिस्टेक केलीये, चला बघूयात की कोण एवढं हुशार आहे की माझी मिस्टेक पकडून सांगेल मला. इथे त्यांची एकक बघा, इथे किलोग्राम आहे आणि इथे कॅलरी आहे. एकतर हे जूल पाहिजे होतं, मग हे किलो आणि जूल मॅच झालं असतं, किंवा हे किलोग्राम ऐवजी हे ग्रॅम पाहिजे होतं.
टीचर टीचर ते जे 3 किलोग्राम आहे तिथे 3000 असायला पाहिजे होतं टीचर. येस ऍब्सोल्युटली. तर आता बघा मी चेंज करते मग तो, तर इथे होणार हे 3000. ठीक आहे, मग ह्याला 3000 ग्रॅम करूया. पाहिजे. हा, मग इथे मग फक्त 3च्या ऐवजी काय होणार इथे पण मग हे 3000. 3000 kg. येस, मग इथे होणार हे 3000 गुणिले CO गुणिले 60. मग इथे छेदामध्ये पण काय होणार मग? बदल होणार. हा थांबा, मग हे सगळं चेंज होईल. हा, मग सगळं इथे चुकलं छेदामध्ये आपलं. नाही, सगळं नाही, फक्त काही चेंजेस करायचे. तर इथे हा, हे इथे 3000 होणार. ठीक आहे, मग इथे येणार 10 भागिले 3000. बरोबर आहे, बरोबर CO. तर हे 0 गेलं. टीचर मग 1/300. हा, 1/300. ठीक आहे, आता ह्याला तुम्ही काय करू शकता माहितीये मुलांना? ह्याला तुम्ही लिहू शकता, इथे जे 2 असल्यावर माहितीये ना, इथे होणार 0.01 भागिले 3. आणि परत मग ह्याला आपण कसं लिहू शकतो? टीचर 1/3 आणि 1/100. हा बरोबर, म्हणून ते 0.01 आलं. तर मग हे 0.01 वर आपण किती पण शून्य पुढे लावू शकतो, त्याला आता 3 ने भागा. ह्याला जर तुम्ही आता 3 ने भागलं तर उत्तर मग काय येईल तुमचं? 3 इन टीचर. 0.0033. 0.33. मग हे युनिट काय आहे, एकक काय आहे? कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ओके टीचर. हो टीचर. चला आता हे गणित सोपं होतं, फक्त इकडे हे पॉइंट टाकताना तुमच्याकडून गडबड मिस्टेक झाली. येस, पॉइंट टाकताना तुमच्याकडून गडबड होऊ शकते, म्हणून त्यांनी अशा टाईपचं गणित दिलंय की तुम्ही शिकावं पॉइंट कसा कुठे टाकायचा. थँक्यू टीचर. पण टीचर हे गणित इझी होतं टीचर. हा, सोडवायला इझीच आहे, फक्त हे पॉइंट टाकताना सिल्ली बर. ठीक टीचर आहे, तिथे थोडस पॉइंट मध्ये अवघड आहे. हा, पॉइंट मध्येच थोडा अवघड आहे. बरं चला, आता ह्याचं समजलं की सगळं गणित समजून जाईल. हा येस. तर चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉपी करा. घेतलेला आहे टीचर स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला आता मग मी स्टॉप करू का स्क्रीन शेअर? हो मॅम. हो टीचर. हो मॅम. ठीक आहे, चला. तर आता तुम्हाला पुस्तकामध्ये जे गणित आहेत ना मुलांनो, तर मी ई आणि उ हे गणित सोडवलंय. राहिले आता स्वाध्याय मधलं अ, आ आणि ई. तर हाच मी तुम्हाला होमवर्क म्हणून देते, ट्राय करा. आणि जरी तुम्हाला नाहीच जमलं तर मग मी नेक्स्ट क्लासमध्ये तुमचं ते सोडवून घेईल. टीचर ते गणित तुम्ही तर प्लीज पाठवा. हॅलो टीचर. हा बेटा. टीचर आम्ही ते होमवर्क म्हणून पाठवतो. हा, मी तेच सांगते. होमवर्कला तुम्ही स्वाध्याय मधलं अ, आ आणि ई ही 3 गणितं ट्राय करा. जर नाही जमली तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करू. हो मॅम, चालेल. ओके टीचर. ओके टीचर. टीचर, बडी 9चा मॉनिटर कोण आहे? बडी 9 मध्ये मी गौरी आणि कोणाला बनवलंय? दर्शनला बनवलं. बडी 8चा टीचर आहे. टीचर बडी 10 मध्ये. बडी 8चा टीचर आहे. बडी 9. टीचर